आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी नाही एका मुलीला छान मैत्रीण मानलं होतं, पण तिला त्याचं काहीच नाहीये। मग का बोलू ना मी तिच्याशी? नाही बोलणार। मी ना तिच्याशी कट्टी आहे, जी मला काहीच खरं सांगत नाही। हे बघ, मला अजिबात मस्का मारू नकोस, मी नाही बोलणार। मी बट्टी करणार नाही। वेदाला ज्याने कोणी त्रास दिला ना, त्याचं नाव सांगितलं तरच मी बट्टी करेन, कळलं? मला नाही बोलायचंय। मीरा वेदासमोर ढाल बनून उभी आणि तू वेदाला त्रास देतेस हे जर का मीराला कळलं तर अथर्वलाही कळेल आणि तुमचं लग्न मोडेल। याची भीती वाटते ना तुला? हो मॅडम, त्याचीच भीती वाटते। ती मीरा प्रत्येक ठिकाणी तिचं नाक खुपसत असते। याच गोष्टीचं टेन्शन आलंय मला। मग ते टेन्शन संपून टाक। मैत्रीमध्ये ना सगळं खरं खरं बोलायचं असतं। जाऊ दे, मला सोड। कसं आहे ना की मी उगाच मैत्रीण मैत्रीण करत होते। तू मला तुझी खरी मैत्रीण मानतच नाहीस ना। तू फक्त मी तुला कोणीतरी सांभाळणारी आहे असंच मानते, बरोबर ना? नाही काय नाही? तसं नसतं तर तू मला खरं सांगितलं असतंस ना। मी तुला सांगितलं होतं की वेदाला त्रास देऊ नकोस, पण तुझी खोड काही जात नाही माया। आता मीराने ठरवलं तर ती तुझ्यापर्यंत पोहोचेलच। तुझ्याकडे फक्त आता एकच पर्याय आहे, मीराला या घरातून बाहेर काढ। बरं, आता सांग मला, काय झालं वेदा? कोण त्रास देतोय तुला? सांग ना बाळा। जर कोणाला काही सांगितलंस तर आधी पोटाला चिमटा काढलाय, मग खांद्याला चिमटा आणि शेवटी दिव्यातली गळा दाबून तुझा पाहिलं, आणि त्यानंतर तुझ्या मीरा मावशीचा, बडीचा, हरी आणि तुझ्या बाबांचा जीव घेऊन, आणि जिकडे तुझी आई आहे ना तिकडे सगळ्यांना देवाघरी पाठव। हे बघ, असं करतेस ना तू? कुठे सांगतेस खरं मला? जाऊ दे, काही हवं असेल ना तर सांग, तेवढं द्यायला येईन मी तुझ्याकडे, कळलं? गोंधळलीस? हा माया, मीराला जर का तुझं सत्य कळलं ना तर अथर्वही हातचा जाईल, लक्षात आहे ना? तुझ्या आणि अथर्वच्या संसारावरची ही मीरा नावाची टांगती तलवार ताबडतोब आपल्यापासून आणि आपल्या घरापासून दूर गेली पाहिजे माया, कायमची। जमेल? जमेल। लग्न होण्याआधीच
मी मीराला या घराबाहेर काढेन. वेदा, मी तुझ्यासोबत असं वागते याचं मला खूप वाईट वाटतंय. पण माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये ग. कदाचित अशाने तरी तू खरं बोलशील. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते. सृष्टीचा नियम आहे. वेळेच्या आधी इथे काहीच घडत नाही. दुर्जनांचा संवार आणि सज्जनांचा उद्धार होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. लेकरा, असा दगड बनवून एका जागी का बसून राहिलास? वाऱ्याने एका जागी थांबून चालत नाही. पाण्याने डबक्यात साचून चालत नाही. दोघांनी कसं वाहतं राहिलं पाहिजे. मनुष्याचंही तसंच आहे. सतत चालत राहावं लागतं, नाहीतर आयुष्य व्यर्थ आहे. आता चालून कुठे जाणार मी? नियतीने आधीच माझ्यापासून माझी पत्नी हिरावून घेतली. थोरली लेक राधा गेली. धाकट्या मीराने दिव्य कवडी गमावली. उंजळ रीती आहे माझी. हे रिकामे हात घेऊन कुठे जाऊ मी? हरलोय मी, साप हरलोय. दुष्ट शक्ती जिंकली. मी हरलो मी. घे, धर.